गावरान भाजीला मी आज थोडासा रेस्टॉरंटचा टच देऊन कच्च्या फणसाची भाजी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। नमस्कार, हंगर केव्ज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, फणस चिरताना फणसाचा चीक हा आपल्या हाताला लागत असतो आणि चिरण्यासाठीही थोडा अवघड होतो। यासाठी सुरुवातीलाच मी फणसाची साल काढून थोडा लिंबू लावून घेतला आहे आणि फणस कापण्यासाठी मी सुरीला थोडं तेल आणि हातालाही तेल लावून घेतले आहे, जेणेकरून फणसाचा चीक हा हाताला लागणार नाही। यानंतर फणसाचे मी बारीक तुकडे करून घेतले आहे। फणसाच्या मधला जो कडक भाग असतो हा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने हे फणसाचे तुकडे आपण करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे फणस चिरून झालेले आहे। आता एका कुकरमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा हळद, मीठ, तेल, बारीक किसलेलं आलं टाकून घेणार आहे। आता वरून यामध्ये चिरलेले फणस टाकून घेणार आहोत। साधारणतः कुकरला 1 शिट्टी होऊ द्या। फणस हे चांगल्या प्रकारे शिजून गेलेले आहे। आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत। यासाठी एका कढईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर साधारणतः 2 मोठे कांदे मी बारीक कापून घेऊन तेलात परतवून घेणार आहे। कांदा चांगला गुलाबी रंगावर परतलेला आहे। आता यानंतर साधारणतः 1 टमाटा मी यामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घेणार आहे। कांदा आणि टमाटा व्यवस्थित परतवून झाला आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करण्यासाठी घेणार आहोत। यामध्ये मी आलं, थोडा लसूण, खोबरं, साधारणतः 8 ते 9 काजू, वरून थोडी कोथिंबीर टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। आता एका कढईमध्ये साधारणतः 2 पळ्या तेल मी टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यामध्ये फोडणीसाठी 1 चमचा राई टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, राई अगदी मस्तपैकी तडाडली आहे। यानंतर वाटलेलं वाटण आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत। साधारणतः 2 ते 3 मिनिटं हे वाटलेलं वाटण मंद आचेवर चांगले परतवून घ्या। वरून मी यामध्ये थोडा खडा मसालाही टाकून घेतलेला आहे। खडा मसाला टाकून झाल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या। आता मी थोडंसं यामध्ये दही टाकून घेणार आहे। दही टाकून झाल्यानंतर परत एकदा मी मिश्रण एकत्रित करून घेतलेले आहे। सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर यामध्ये मी साधारणतः 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, धना पावडर, काळा मसाला आणि हळद टाकून परत एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेतले आहे।
सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। ग्रेव्ही तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करू शकतात। वरून आता यामध्ये मी शिजवलेलं फणस टाकून घेणार आहे। हे सर्व पदार्थ परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊन वरून चवीपुरता मीठ आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली कच्च्या फणसाची भाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।